माझा एक प्रश्न आहे संपूर्ण स्त्री वर्गाला की तुमचे नवरे हे घरी फक्त जेवणासाठी, बाथरूमला जाण्यासाठी आणि झोपण्यासाठीच घरी येतात का? माझ्या तर घरी तसंच चालू आहे. बरं, हे 8-8:30 वाजता येणार. आले की हे काय करणार? बेडवरती बसणार, रील्स बघत, रील्स स्कोर करत बसणार. स्क्रोल तरी किती करणार? 10-15 मिनिटं करू द्या. 10-15 मिनिटांनी ह्याचं पोट नाही भरत. हे तिथे स्क्रोल करत बसणार बेडवरती. त्याच्यानंतर ह्यांना जायचं असतं बाथरूमला. अरे बाथरूमला एकटे जाणार नाही, तिथे सुद्धा फोन घेऊन जाणार. फोन नेणार, पण 1-2 तासाशिवाय बाहेर नाही येणार. 1-2 तास ते स्क्रोल करत 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 बाथरूम करणार. त्याच्यानंतर ते आंघोळी करणार. अरे बरे, आंघोळीला पण हे 10-15 मिनिटात बाहेर येत नाही. आंघोळीला सुद्धा हे 1 तास घालवणार. काय तुम्ही कशी आंघोळ करतात देव जाणे. त्याच्यानंतर हे बाहेर येणार. तोपर्यंत किती वाजलेले असतात? 9:30 9:45. आता 9:30 9:45 वाजता यांना काय काम सांगायचं बरं? तोपर्यंत जेवायचा टाइम झालेला असतो. मग यांना जेवायला द्या. जेवण दिलं की जेवण पण असं 10-15 मिनिटात करणार नाही. ते पण आरामात राजा महाराजासारखं करणार. जेवणार आरामात. तोपर्यंत 10:30 9:45 वाजलेले असणार. 10:30 9:45 यांना काय सांगणार? सांगूच शकत नाही ना काय, कारण यांचा झोपायचा टाइम झालेला असतो. मग हे झोपायला जाणार. अरे बरं, तुम्ही काय बोलू पण नाही शकत त्यांना. का नाही बोलू शकत? कारण त्यांच्याकडे रिझन आहे. सकाळी उठायचंय त्यांना, ऑफिसला जायचंय. तुमचे पण नवरे असेच आहेत का, जे फक्त जेवणासाठी, बाथरूमला जाण्यासाठी आणि झोपण्यासाठीच घरी येतात? कमेंट करून नक्की सांगा. बाय.